आमची हीच मागणी आहे। तुमची मागणी काय आहे? आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संविधानिक आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे, पोलिसांवरती विश्वास आहे, पण अशा पद्धतीने जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही। या ठिकाणी तुम्ही पाहताय की महिला ज्या आहेत त्या महिला या ठिकाणी आंदोलन करण्याच्या भूमिकेत होत्या, मात्र त्यांना या ठिकाणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। निषेध म्हणून या ठिकाणी त्या आरोपीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होत्या। अतिशय चुकीच्या पद्धतीने महिला आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। इकडे पूजा काय परिस्थितीच्या पद्धतीने पोलिसांनी आता आमच्यावरती जबरदस्तीने आम्हाला डांबलेलं आहे। अतिशय आमची एक साधी मागणी होती की आरोपींना फाशीची शिक्षा हवी, यासाठी आम्ही आता कोर्टाच्या बाहेर आलो होतो। संविधानिक मार्गाने आम्ही या गोष्टीची मागणी करत असताना पोलिसांनी आम्हाला पकडलेलं आहे का तर आरोपीची सुरक्षा महत्वाची आहे, आम्हाला बहिणीची सुरक्षा कधीच महत्वाची नव्हती, म्हणून आज आम्हाला आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा दादा मला दिवसाढवळ्या पुण्यासारख्या शहरामध्ये जर आमच्या आया बहिणींवरती अत्याचार होत असतील तर त्याला नाही सोडलं पाहिजे, ही आमची जबाबदारी बनते। एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून। आमची महिला आहे, तुम्ही किती महिला आहेत? आम्ही तिघी जण आहेत। आम्ही शांत बसणार नाही। आज जरी ताब्यात घेतलेलं असलं तरी आम्ही शांत बसणार नाही। आमच्या बहिणीसाठी आम्ही किती महिलांना ताब्यात? आम्ही तिघी जण आहोत। आम्ही 5 जणी आहोत, 5 महिला, 5 जणी आहोत, आम्ही 5 जणी या ठिकाणी तुम्ही पाहताय आरोपी जो दत्ता गाड्या आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी महिला ज्या आहेत महिलांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांना या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शिवाजीनगर जे कोर्ट आहे त्या कोर्टच्या बाहेर या ठिकाणी महिला आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि आरोपीला ताब्यात घेण्याआधीच या ठिकाणी जे महिला आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। काही वेळातच जो आरोपी आहे बलात्कारातला दत्तात्रय गाडे त्याला या ठिकाणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, मात्र त्याआधीच या ठिकाणी निषेध करण्यासाठी काही महिला आहेत त्या शिवाजीनगर कोर्टासमोर आल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सुरक्षिततेचं कारण सांगून त्या महिलांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। जवळपास 7 ते 8 महिला आहेत, त्यांनी या ठिकाणी निषेध म्हणून त्या आरोपीच्या तोंडाला काळं फासण्यासाठी आणि बांगड्या फेकून मारण्यासाठी या ठिकाणी आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर आलेल्या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यावेळी पोलिसांनी महिलांमध्ये शाब्दिक वादही झाल्याचं दृश्य आपण पाहतोय। शिवाजीनगर न्यायालयासमोर ह्या महिला जमलेल्या होत्या, एकवटलेल्या होत्या, जोरदार घोषणाबाजी त्या देत होत्या। आरोपीला थोड्याच वेळामध्ये आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यापूर्वी या परिसरामध्ये ह्या महिला एकत्रित जमलेल्या होत्या, मात्र पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलेलं आहे। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, त्याला फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी या महिलांनी केलेली आहे, मात्र त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। थोड्याच वेळात आरोपी दत्ता गाडीला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यापूर्वीच ह्या महिला संपूर्ण कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनी आंदोलन देखील सुरू केलेलं होतं। जवळपास 7 ते 8 महिला आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। पोलिसांसोबत देखील त्यांचा शाब्दिक वाद झाल्याचा आपण पाहतोय। अखेर पोलिसांनी या महिला आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण निषेध नोंदवण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र कठोरात कठोर आरोपीला शिक्षा द्यावी, त्याला फाशी व्हावी अशी आमची मागणी असल्याचं देखील या महिलांनी सांगितलं। पोलिसांसोबत झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर पोलिसांनी या महिला आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस व्हॅनमधून त्यांना आता नेण्यात आलेलं आहे। चला मॅडम चला, आम्ही आमच्या भगिनीच्या हक्कासाठी उभं राहिलो आहोत, त्याच्यासाठी आपण आम्ही त्यांना असे सुरक्षा एवढी ताकद गुन्हे करण्याची ताकद वाढलेली आहे। पोलीस त्यांना एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यासारखं काय म्हणणं काय तुमचं काय म्हणणं
महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे.